महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। पीक विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा, शेतकरी संघटनांची मागणी। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 26,600 क्यूसेक पर्यंत विसर्ग वाढवला। चंद्रपूर जिल्ह्यात 60% शेतीलाच विमा संरक्षण। नांदेड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकेचा हात आखडता। कोयना धरणातून पुन्हा दरवाजांद्वारे विसर्ग सुरू। केळी उत्पादकांना 850 रुपयाचा फटका, सध्या दर 1150 रुपयापर्यंत खाली। बायोगॅस लाभार्थ्यांना 1,30,00,000 अनुदान मंजूर। खानदेशात केळीपट्ट्यात पावसामुळे शेतरस्त्याची दैना। खानदेशात कांदा लागवड सुरू। खानदेशात कापूस पिकात बोंड अळीमुळे कापूस पीक कमी। कृषी अन्न प्रक्रिया ते हरित अर्थव्यवस्था, पंतप्रधान मोदींनी मांडली सप्तधारा संकल्पना, तरुणाईसाठी मोठ्या घोषणा। सिल्कमुळे जालन्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्री। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4 लाखांवर मतदारांची माहिती मिळेना। अमरावतीमध्ये आंतरमशागतीला वेग, बैलजोडीची टंचाई, मजुरांचे दर वाढले। 2 ते 4 दिवसात 5 ते 10,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, कृषी मंत्र्यांची माहिती। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा टप्पा। कापूस सोयाबीनला तुती रेशीम पर्याय, शेतकऱ्यांना जास्त कमाईची संधी, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार। अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।